की आज आपलं लेकरू नुसतं पायरीहून जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय। मला सांगा, ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येतोय का नाही हो? ह्या गोष्टीची चीड येते का नाही? ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही? आज अशा पद्धतीच्या वृत्तीला, अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। त्यांना फाशीपेक्षा दुसरे शिक्षा कुठले असूच शकत नाही। अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाहीत। मला वाटतं त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे। आज संतोष देशमुखांचं सांगायचं की त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टिज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय। बार्शीला एक कुटुंब राहत होतं, त्यांचा आजोळ मसाजोगचा आहे, तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे। त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण धाराशिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो।